खाली टाकल्यावर खात नाहीत का? नाशीत असते आणले. आणि ते घरात भुसकावर ठेवायचंय. मग ते त्याने उंदरे होते ना. पण ते इथं बाहेर ठेवा पत्र्यात. ते आतल्या चांगल्या याला उंदरे लागते ना. दोघीला एकत्र बांधायचं ना ते बाई. घर 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 बाजरी घातली वाळायला. आणली काढून. एवढी जीवाची आग आग झाली. सकाळी सकाळ उन्हात. आणि आता इथं वाळू घातली. 2 दिवस हिला इथं वाळून द्यायचं. आणि मग बघू हे करायचं. तर चांगली बाजरी झाली मस्त. पण आहे ना भिजलेली नाही बिलकुल. भिजलेली नाही काही नाही. त्यामुळे टेन्शन नाही. ती थोडी खराब आली बघा. ऐक याला मात्र म्हणतात. मात्र म्हणजे माती आलेली. थोडं खाल्लं बुडाचं जे राहतं ना त्या ती एक गोणी आणि ही एक गोणी. तर ही बाजरी धुवा लागते. आणि बाजरीचा एक विशेष गुण झाला म्हणजे ह्या वर्षी भिजली नाही बिलकुल पावसाने. पण वल्ली होती. वल्लीच काढावं लागली. निघलीच नाही. लय वेळ किती 2-2.5 तास खळं चाललं होतं. बाजरीच निघाना. आणि मग आणली. आता वरल्या घरी आलो. ते खाल्लं घर ते जावाचं. आणि हे वरलं घर तर आमचे असे दगडाचे घर आहेत आमच्या गावाला. आणि टाकली आता 2 दिवस याला वाळून देते. 2 दिवस चांगलं ऊन दिलं उपणून हे करून. उपणायसारखं काही नाही आहे. पण तरी आपलं उपणावा. आणि गोण्या टाचून तशा 9 साडे 9 गोण्या झाल्यात. पण टाचून हे करून 7-8 होते ना असा अंदाज. 7 होतील 7 वाळून चिळून. एक गोणी हरतीच त्याच्यात. आणि लई दमले माणूस. बापरे पहिल्यासारखं काम होत नाही आता. काही नाही. आपण म्हणतो करीन पण नाही करू शकत. होतच नाही. डोंगर बघितला किती जवळ. काय पडलं का दगड. हे का आमची इथं संडास बाथरूम कसे बांधलेले आहेत ना. कसे येतं सरकारने संडासं दिले. पण त्याचा उपयोग असा आहे आमचा. भांडं फोडून हे केले. डोंगर बघा किती जवळ येत तुम्हाला दाखवते. सगळीकडून डोंगर आहे. बराच वेळ झाले. नाही झोपलेले होते ना लय वेळ. तुम्ही गेल्यावर होतं लय वेळ झोपलेलं. त्याला वाटलं इकडे येईन काय नाही. मी तिकडं पलीकडं बाज ओढली पलीकडच्या पत्र्यात. आणि तिथे जाऊन बसले. आमचं एक बेवडं आहे. काय करतात ते बारकादीर. दारू पितं असंच त्याला हे येतं फेब्र. तर घातली बाजरी वाळू. आणि आमच्याकडे ती प्रथा आहे. बाजरी आणली ना तर आधी बैलाला घास चारायचा. आता याचं काय करतात. पहिलं दळण जर दळून आणलं ना तर देवाला मलिदा करायचा पहिल्या भाकरीचा. आणि मगच आपण खायची. आधी देवाला मलिदा करायचा. तर आम्ही नव्हतो ना तर सासूबाई करायची. ह्या वर्षी काही की नाही. घरी केली पण काही नाही. घरी करा कुठं करा एकूण एकच होतं आहे. तिकडं काम बुडतं हे होतं आहे. इकडं बी हे तिकडं कामाची बुडणूक. इकडं बाजरी पाहिजे. उगा आता ते निमित्त म्हणून ही निघले तर बाया लावून काढावं लागली असती. अशी पण बाया लावून काढली पण म्हणजे येणं झालं नसतं. असं झालं असतं. अशी पण बयाच लावून काढली. एवढी घरी काय निघली नसती. बाजरीने अंग खाजतात. लई अस्वालं होते. आमचं तर काढताना नाही खाजले. पण उपण्याला पण काढताना उपण्याला म्हणतात. का चारा आणलाय आज्याला त्याने. उपण्याला काढताना अंग खाजलं.
चालली आमची शुभांगी सायकलवरून शाळेतून. लांब जावं लागतं 2-3 किलोमीटर शाळेत लेकरायला. म्हणजे 7वीपर्यंत शाळा आहे आमच्या गावात आणि नंतर लांबच जावं लागतं. आली का? आज शाळेचा ड्रेस नव्हता काय? चार्जिंग वरली का रे ही? नाही का? तर बसलोय निवांत. आता उद्याच्याला पित्र, तर पित्राचं म्हणलं चला आता जाऊ द्या, पित्र होतील. सुतक पिठलं आज आणि पित्र होतील उद्या. मग शनिवारी किंवा रविवारी येऊ गावाकडं. बाई गावात गेलेत बाई आता. बाई एकटे गेले का? बारकी दिराची पोरगी आहे. इकडं गाव आहे इकडं आमचं. इथं स्टँड आहे पुढं आणि स्टँडला जवळच आहे घर. असे सगळे शाळेतून येतात लेकरं. आता बघा 7वीचे लेकरं. 7वीपासून पुढे आहे ना? तू 7वीला आहे यंदा? 8वीला आहे. गेल्या वर्षीपासून जाते का? गेल्या वर्षीपासून नाही, गेल्या वर्षी इथं होते. 7वी आहे की इथं? हां. चला फुई काय करते बघू. फुई येते ना बाई. पमा गेली चारा आणायला. तू कुठं चालली मग? हे झोपलं बाई इकडून. हे आत्याचं घर आहे तिथं आमचं. काय चालायचंय? जेवाय झाले नाही बाई. मला उपवास आहे आज. गुरुवार आहे गुरुवार. आका कुठे गेल्या? म्हशी आणायला. फुई कुठे गेली? फुई 2-4 दिवस झाले आले. मी आलेच नाही वर. बाजरी काढी 2 दिवस तिकडून तिकडं. तिथून 2-3 दिवस वाळलेली आणि काढली ना आली तेव्हाच इकडं वर आली. वरल्या घरी तिकडून तिकडं मग जायला बरं म्हणतं. 1 दिवस तर रानातच राहिले मावशीपाशी. ये यांचा मग आली का शाळेतून? आली. काय चाललंय मग अभ्यास? रात नाही गेली? हा 5 वाजल्या. तू काय करते? कुठं जाऊ? मला वाटलं मला म्हणती जाना. काय करते का तू? हे आत्याचं घर आहे आमच्या. आत्याबाई चाललाय स्वयंपाक बघा. कुठं कोण आहे? व्हिडिओ कोण नाही बघा. स्वयंपाक म्हातारे माणसं. चपाती कशी फुगली टम. शेगडीवरती स्वयंपाक चाललाय वा. टम चपाती फुगली. तुम्हाला दाखवू का? म्हातारे माणसाच्या चपात्या कशा रस भरीत राहतात. कुणाला जायचं? सोनूल होय का पप्पूला? कुठं जायचं त्याला? सकाळून काही खाल्लं नाही. मला दवाखान्यात मला येतो जाऊन आला तसाच गेलाय डिझेल घेऊन. कितवीला आहे शाळेत? मला वाढे 8वीला. आणि बार का कितवीला आहे? 6वीला का काय रे? 6वीला आहे. पोरगी सगळ्यात बारीक आहे ना? दीदी 10वीला आहे. 10वीला आहे. हां 10वीला आहे यंदा. असे दगडाचे घर आहेत आमच्या इकडे. दगडाचे बांधलेले बैले. आणि याला म्हणते सलूत. बरं झालं हो. याच्यात पापड्या असतात आहे ना ग फुई? ह्या असा सलूत आहे. सलूत हे असा टांगून ठेवायचा. ओलकाचं करायचं. ओलकाचं म्हणजे पापड्या कुरड्या करायच्या. आणि पहिलं डिक्की असं काही नव्हतं. डबे जास्त तर सलदात घालून ठेवायचं.
रम्यामध्ये केली. हा आता झालं ग पण पहिलं नव्हते ना सलदच होते ना पहिलं नव्हते पहिले सलद आणि त्या दाणे ठेवायला काय ग कणिंग कनिंग असायची. हां दाणे ठेवायला कणिंग असं आहे तर चला थोडंसं आपला इकाडा तिकाडा घेतला आ झाले 7-8 गोण्या घरी घरी हा डुकराने येऊन तिथून 1-5 सगळी खाल्ली आम्ही जर 2 दिवस आलो नसतं